एका लेटेस्ट मुद्द्यावरच मला प्रश्न विचारायला आवडेल. नुकतंच प्राजक्ताचं एविक्शन झालं. याआधी आपण बघितलं ना, आरबीनी नो डाऊट तिला अनेकदा नॉमिनेट केलंय ऑलमोस्ट प्रत्येक आठवड्यात. पण ना कुठेतरी त्याला तिच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर सुद्धा दिसला. तो अनेकदा तिच्याशी जाऊन बोलत होता, प्रेमाने बोलला, एक मैत्रीचा हात सुद्धा त्याने पुढे केला. पण ना इन रिटर्न सेम नाही आलं, बऱ्याचदा नाही आलं ते. आणि आरबी तिला कधी कधी काय काय बोलायचा ते तिने सगळ्यांनाच ऑलमोस्ट ती सांगताना दिसली. मे बी करण किंवा सागर दादा ती सांगताना दिसलीये. तुला असं वाटतं की तिच्यावर एवढा ट्रस्ट नव्हता ठेवायला पाहिजे, किंवा ती नाहीये कोणाची, ती जाऊन सांगणारच कारण तिला खेळात टिकायचं होतं, असं वाटतं तुला? दॅट्स अ डिफिकल्ट क्वेश्चन टू आन्सर. कारण कसं असतं ना, परत मी मला माझे बाबा, मला हे इथे ना खूप आत्ता एकदम आठवलं माझ्या लहानपणीची एक आठवण की जेव्हा क्रिकेट मॅचेस सुरू असायच्या तेव्हा जे फारसे कधी बॅटिंग पण केलेलं नाही किंवा गली क्रिकेटच्या पलीकडे काही संबंध नसलेले सुद्धा गावस्करच्या बॅटिंगवरती जेव्हा बोलायचे किंवा कपिल देवच्या बॉलिंगवरती बोलायचे, तेव्हा मग माझे बाबा खूप चिडायचे त्या गोष्टींवरती की त्या सिच्युएशनमध्ये कोण काय करतंय हे वी डोंट नो. म्हणजे तर असं जजमेंट कधी पास करू नये कोणावरती बेस्ड ऑन अ सर्टन हे. सो मला पण मी बिग बॉसमध्ये जे बघती आता ती ही सगळेच कॅरेक्टर्स, प्राजक्ता काय दुसरे सगळेच कॅरेक्टर्स हे मी आधीपासून कुणालाच ओळखत नाहीये. आणि ते गेम आहे त्यांचा का ती स्ट्रॅटेजी आहे का ते मुळातच तसा स्वभाव आहे, हा सगळा खूप डायसी थोडासा गोष्ट आहे. त्यामुळे जजमेंट तर मी प्राजक्तावरती पर्सनली काहीच पास करू शकत नाही. आणि आतमध्ये घरात काय घडत होतं, इंटरपर्सनल त्यांचे काय रिलेशन्स होते. पण राकेशला सॉफ्ट कॉर्नरनं जनरली सगळ्यांबद्दलच असतो, तो त्याचा स्वभावाचा भाग आहे की तो ॲज अ पर्सन कुणाला तरी जाऊन काहीतरी मीन बोलेल किंवा मग काहीतरी बोलेल किंवा हे करेल, हा त्याचा स्वभावच नाही. पण प्राजक्तासाठी मात्र त्याचा सॉफ्ट कॉर्नर नक्की दिसत होता. आणि मला पण ती आवडते. आवाज काय सुंदर आहे तिचा. तिचं पहिलं ते गाणं ऐकलं ना, ते आय थिंक ऐरणीच्या देवाच्या आधी सुद्धा तिने अंगाई गायली होती रात्री, बरोबर, पहिल्याच. इट वॉज सो सुदिंग. म्हणजे तिथूनच ती मला पर्सनली ती आवडतेच. आता गेम मध्ये त्यांचे काय डायनॅमिक्स होते आणि काय असेल ते आय थिंक राकेश बाहेर आल्यावरच सांगू शकेल.